नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24 न्यूज ब्युरो. चीफ बाळाजी जगतकर. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मानेवाडी येथे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वाद मिटवण्याच्या गेलेल्या एका तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर हल्ल्यानंतर आरोपीने बाहेर गावातील तरुणांना बोलावून लाकडी दांडे हातात घेत दुचाकीवरून गावात रॅली काढल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती पाहूया या रिपोर्टमधून. केज तालुक्यातील मानेवाडी येथे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा प्रकार घडला. वाद मिटवण्याच्या गेलेल्या सुशील वगरे यांच्यावर विजय उर्फ सचिन प्रकाश माने याने लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुशील वगरे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी सुशील वगरे यांच्यावर प्रथम युसुफ वडगाव येथे आणि त्यानंतर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान जखमीवर उपचार सुरू असतानाच आरोपीने बाहेर गावातील काही तरुणांना बोलावून घेत त्यांच्या हातात लाकडी दांडे देत दुचाकींवरून गावात मिरवणूक काढल्याचा आणि पीडिताच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या रॅलीचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. मानेवाडीतील या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून व्हायरल व्हिडिओंचीही पोलीस पडताळणी करत आहेत. या प्रकरणातील तपासात आणखी कोणती तथ्य समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझं नाव सुशील वगैरे. काल मला विजय प्रकाश माने याने डोक्यात रोड घालून जीव मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला मी आलो. इथून मला दवाखान्यात पाठवलं. मी दवाखान्यात पुढे गेलो. त्याने बाहेरचे पोरं बोलून गावात घरी जाऊन धमकी दिली. मोटरसायकलवर गावात रॅली काढली. त्यानं हातात लाकडं होते त्याच्या. घरी जाऊन सांगितलं की इथं आलो जीव मारणार म्हणून आम्ही. त्याने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केलेत. जीव मारण्याच्या धमकी देते.